नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उपाध्यक्ष सतीश शेवडे, विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर, बाबू पाटील आणि सौ नेहा मानेसह विद्यमान 19 सदस्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत झाला पराभव. हर हर महादेवच्या जयघोषणेने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा. आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचे सेना नेत्यांनी दिले संकेत. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. खुशखबर खुशखबर खुशखबर. आरके डिजिटल केबल सर्व्हिसच्या सर्व केबल ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना. कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मे 2017 पर्यंत. दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत आपली मासिक फी आरके ग्रुपच्या कार्यालयामध्ये किंवा अधिकृत सेंटर्समध्ये जमा करा आणि आपले लकी कूपन प्राप्त करा. आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी आहे लाखोंचा नजराणा. पहिलं बक्षीस आहे 2 तोळ्यांचा सुवर्ण हार. याशिवाय रेफ्रिजरेटर, मोबाईल, मायक्रो ओव्हन, होम थिएटर, आकर्षक पैठणी साड्या, कुकर, मिक्सर्स, गॅस शेगडी, मनगटी घड्याळं आणि शेवटचं बक्षीस 1 महिन्याची केबल सेवा संपूर्णपणे मोफत. 50 बक्षिसांची अभूतपूर्व लकी ड्रॉ योजना. त्वरा करा, आपली मासिक फी वेळेवर जमा करून या आकर्षक बक्षिसांनी आपल्या घराची शोभा वाढवा. लकी ड्रॉच्या नियम आणि अटींसाठी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 271 786 किंवा 223 906. जागतिक महिला दिनानिमित्त मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज रत्नागिरीतर्फे सर्व महिलांसाठी सवलतीच्या दरात कर्करोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. वैद्यकीय सर्वेक्षणानुसार 35 ते 65 वयापर्यंतच्या स्त्रियांमध्ये स्तनांच्या तसंच गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण चिंताजनक आहे. हा कर्करोग बरा करणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही. याकरता नियमित तपासणी हा योग्य मार्ग असून योग्य वेळी निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. याकरता असणाऱ्या 2 सोप्या तपासण्या पुण्यातील सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर कोप्पीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परकार हॉस्पिटल येथील फिनोलेक्स स्त्री स्वास्थ्य केंद्र येथे होणार असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा. कालावधी दिनांक 6 मार्च ते 11 मार्च 2017. रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 22 00 89 आणि 222 942 अथवा डॉक्टर लेले यांचा मोबाईल क्रमांक आहे 99 604 56 062. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, सभागृहातील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर, बाबू पाटील यांच्यासह विद्यमान 19 सदस्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
या निवडणुकीत 55 पैकी शिवसेनेनं तब्बल 39 जागांवरती एक हाती विजय मिळवून एक आगळा वेगळा विक्रम केला असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या सभागृहात आता माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने, विद्यमान अध्यक्ष बुवा गोलामडे, बहुजन विकास आघाडीचे नंदकुमार मोहिते, विनया गावडे, राजेश मुकादम, विलास चाळके आदी अनेक सदस्य आता सभागृहात दिसणार नाहीत। आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी होते। हे बजेट आता घेऊन केलेलं आहे, सर्वांगीण विकासाचा याच्यामध्ये काही ठिकाणी काही हेडवर रक्कम खर्च होणार करण्याचे जे अधिकार आहे हे आतापर्यंत जास्त आणि संपूर्ण अर्थ विभागाचं या ठिकाणी अभिनंदन करून मी थांबतो। जय जवाहर। या निवडणुकीत विद्यमान पंचायत समिती सभापती बाबू म्हाप, माजी सभापती प्रकाश रसाळ, अण्णा कदम, मानसी साळवी, आरती तोडणकर, साधना साळवी आदी अनेक चेहरे आता सभागृहात आपापल्या प्रभागातील प्रश्न मांडताना दिसणार आहेत। शासनाने सूचना केल्या की 1 ते 10 कालावधीमध्ये जिल्हास्तरीय दालनामध्ये 1 तारखेला चर्चा करून आपण 7 तारखेला अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब तारखेला आणि मंगळवारी माझे बडीव आलेले आहेत, जाधव साहेब सहाय्यक बडीव म्हणून त्याला पद दिलेलं आहे। याच्यामध्ये अध्यक्ष महोदय हा विषय आहे की या निवडणुकीत शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे 15 आणि काँग्रेसचा 1 सदस्य निवडून आला असला तरी भाजपचा मात्र पूर्णपणे धुव्वा उडाल्यानं कार्यकर्त्यात निराशेचं वातावरण पसरलं आहे। याविषयी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आत्मपरीक्षण करू असं सांगितलं। सर्वप्रथम आम्ही गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही निवडणुका लढवल्या। 25 वर्ष युतीपूर्व असल्यामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही 100% भारतीय जनता पार्टी करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे आज जरी आम्हाला यश आलं नसलं तरी आम्ही अपयशानं खचून जाणार नाही। भारतीय जनता पार्टी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नव्यानं उभं करण्याचं हे पहिलं आमचं पाऊल आहे। सर्व जिल्ह्याची एकंदरीत मतांची आकडेवारी माझ्याकडून आलेली नाही, परंतु नक्कीच विधानसभेच्या पेक्षा जास्त मतदान या 55 जिल्हा परिषद गटावरून जिल्ह्यामध्ये झालेलं असणार। काही काळात ही आकडेवारी मला कळेल आणि त्यामुळे भविष्यामध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आम्ही संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहोचून भारतीय जनता पार्टी अधिक सर्वसामान्यांच्या मनामध्ये कशी जाईल आणि आगामी निवडणुकांमध्ये विजय कसा मिळेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू। आम्ही हा जो काही पराभव झालेला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे अध्यक्ष या नात्याने। दरम्यान रत्नागिरी तालुका पंचायत समितीच्या सभागृहातही आता अनेक नवीन चेहरे दिसणार आहेत। तसंच जिल्हाभरातील इतर पंचायत समित्यांच्या सभागृहामध्येही सर्वच पक्षाचे अनेक नवीन चेहरे आपापल्या पद्धतीनं कामकाज करताना दिसणार आहेत। त्यासाठी आता तुम्ही सगळ्यांचे नंबर घेऊन एक ग्रुप करा, मेसेज ग्रुप ते सगळं आहे पण ते ऑपरेट करणारच मेन माणूस नाही तर करायचं काय? तयार झालेली आहे त्या अनुषंगाने रोस्टर तयार होऊन बाबाचा तिथे सुद्धा भांडणं चालू आहे। आज देखील 2-4 दिवसापासून अशी परिस्थिती आहे, रुग्ण त्या ठिकाणी अर्ज निर्माण होऊ शकत नाही। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 आणि 9 पंचायत समित्यांच्या 110 जागांकरता तब्बल 639 उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले, परंतु त्यापैकी अनेक उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे। काळे महादेव 1193, 1170 वरीलपैकी एकही नाही 88। पंचायत समितीगण 76 टपालीत उमेदवार न्याय एकूण मते पड्यार
संदेश 744, सुशांत पाटकर 2000. निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपतर्फे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, बंदर मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, तर सेनेतर्फे पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, केंद्रीय मंत्री अनंत गीते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत आणि सर्व आमदारांनी तसंच राष्ट्रवादीतर्फे आमदार भास्कर जाधव यांनी प्रचारात भाग घेतला होता. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. ज्यांनी वाढवलं त्यांनीच हे या ठिकाणी संपवलं पाहिजे. ज्यांनी जबाबदारी पोचली त्यांनी त्याची जबाबदारी या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि ही जर जबाबदारी आम्ही घेतली तर माझी खात्री आहे. देशामध्ये महागाई वाढलेली आहे, देशामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे, देशामध्ये महिला सुरक्षित नाही आहे आणि निश्चितपणे परिवर्तन होणार हा संपूर्ण आम जनतेचा निर्णय आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी आहे. परंतु सुदैवानं मात्र सेनेने दणदणीत विजय मिळवून भाजपसह काही प्रमाणात आघाडी आणि अपक्षांचा धुव्वा उडवला आहे. ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्या सर्वांची लवकरच पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा राजेंद्र महाडिक यांनी दिला आहे. हर हर महादेवच्या जयघोषणेने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरातील राजिवडा येथे असलेल्या स्वयंभू काशी विश्वेश्वराच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं महाशिवरात्रीचं औचित्य साधून शिवलिंग प्रतिमेचं अनावरण नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते करण्यात आलं. परमात्मा स्वयंभू आहे, अजन्म आहे. त्याचंच प्रतीक असलेलं हे शिवलिंग जो आम्हा सर्वांचं कल्याणकारी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप कापून मंदिराचे उद्घाटन झालेले आहे. यावेळी चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज आमचा लिटरेचर स्टॉल, व्यसनमुक्ती स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे, जेणे सुखी बनावं या दृष्टीने हा सगळा प्रयोग या ठिकाणी केला गेलेला आहे. बहनजी गायत्री यांनी या उपक्रमाची अधिक माहिती KTV जवळ बोलताना दिली.
या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये येऊन वर्तमान चालू असणाऱ्या सर्व गतिविधींना समजून घेऊन तुमचं जीवनसुद्धा आनंदी बनवा, सुखी बनवा. आजपासून 24, 25 आणि 26 या 3 दिवसांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे. महाशिवरात्रीचं आज औचित्य साधून सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व भाविकांना या ठिकाणी विनामूल्य दर्शन होईल. 3 दिवसाचा हा कार्यक्रम तुम्हा सर्वांच्यासाठी मोफत आहे. उद्यापासून सकाळी 8 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 9 आणि 26 तारखेला सुद्धा सकाळी 8 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 9 या वेळेमध्ये कार्यक्रम तुम्हाला अनुभवता येईल, पाहता येईल. आणि यानंतर तुमच्या सर्वांच्यासाठी मेडिटेशन कोर्स आयोजित केलेला आहे. तो आहे 27 तारखेपासून 3 तारखेपर्यंत. त्याची वेळ आहे सकाळी 7 ते 8, सायंकाळी 5 ते 6 आणि रात्री 7 ते 8 या वेळेत तुम्ही ह्या राजयोग मेडिटेशनचा जरूर फायदा करून घ्यावा. आजच्या दिनी आज महाशिवरात्रीचा हा महान पावन पर्व आहे. तुम्ही सर्वांनी सुद्धा तुमच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आज तुमच्यासाठी आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा आहेत. दरम्यान रत्नागिरी येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरी येथील MS नाईक फाउंडेशनच्या वतीनं चालवण्यात येत असलेल्या प्रायमरी आणि चाइल्ड केअर नर्सरी विभागाच्या स्नेह संमेलनाचं उद्घाटन सौभाग्यवती जया उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रायमरी विभागाच्या मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले. संस्थेतर्फे सौ जया सामंत, शकील मजगावकर आदी पाहुण्यांचं नवमान नाईक यांनी स्वागत केलं.
या प्रसंगी प्राचार्य प्रज्ञा निवेणकर, सचिव अशफाक नाईक, प्राचार्य अरिफा मालदार, प्राचार्य प्रज्ञा रहाटे आदी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. The music and jump up high. सौ जया सामंत यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. आणि आज ते देखील इथे उपस्थित आहेत. तसेच मालदार मॅडमने मला इथे इन्व्हाइट केलं. त्यांचे सर्व स्टाफ, त्यांचं खूप खूप कौतुक. मी सगळे गेम्स पाहिले, सगळे तिथे स्टॉल्स पाहिले. खूप छान क्रिएटिव्हिटी आहे इथल्या स्टाफमध्ये आणि पालकांचं प्रोत्साहन, त्यांचं हेल्प खूप छान आहे. अशफाक सरांची पण मी खूप छान धन्यवाद म्हणते. आणि त्यांचा गायडन्स तर नाईक मॅडम बरोबर त्यांचा गायडन्स देखील आम्हाला अगदी सुरुवातीच्या काळापासून मिळालेला आहे. आणि साहेब आणि मी स्वतः नाईक मॅडमशी वेळोवेळी आम्ही जेव्हा नवीन शैक्षणिक क्षेत्रात जेव्हा आम्ही नवीन पाऊल टाकलं तर आम्हाला गायडन्स आणि आदर्श या सैदा नाईक मॅडम होत्या. हे मी अभिमानाने सांगते. आणि पुन्हा एकदा सांगते की मला खूप आज आनंद झाला की मॅडमच्या शाळेत येऊन माझ्या हस्ते इतका छान प्रोग्राम तुम्ही इथे अरेंज केलेला आहे. तर या अशाच जरी आज मॅडम आपल्याच नसल्या तरी त्यांचे आशीर्वाद आणि त्या सदैव आपल्याबरोबर आहेत. हा माझ्याबरोबरच तुम्हा सर्वांना देखील आत्मविश्वास आहे हे देखील मला जाणवतंय. तरी मी तुम्हाला एवढंच सांगते आजच्या दिवशी की इथून पुढे देखील या शाळेची अशीच वाटचाल शुभदायी ठरव आणि खूप उत्तरोत्तर यशाच्या पायऱ्या तुम्ही पादांच्या करा सगळेजण मिळून, असा मला आत्मविश्वास आहे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. दुसऱ्या दिवशी चाइल्ड केअर नर्सरी विभागाच्या लहान मुलांनी विविध डान्स सादर केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले KTVचे वृत्त संपादक अलिमिया काजी, शिरगाव ग्रामपंचायत सदस्या सौ रहमत काजी, हमजा काजी यांचं स्वागत करण्यात आलं. आणि आता पाहूया चाइल्ड केअर नर्सरी विभागाच्या मुलांनी सादर केलेल्या विविध डान्सची काही क्षणचित्र. right leg in and shake it all about. Do the boogie boogie and
पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उपाध्यक्ष सतीश शेवडे, विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर, बाबू पाटील आणि सौ नेहा मानेसह विद्यमान 19 सदस्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत झाला पराभव। हर हर महादेवच्या जयघोषणेने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा। आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचे सेना नेत्यांनी दिले संकेत। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।